हॅलो सर्वांना जय शिवराय. आज दिनांक 21/12/2020 आपण जी केचे काही प्रश्न पाहणार आहोत. त्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 13 ते 14 मिनिटाचा वेळ द्यावा लागेल, ही आपणास नम्र विनंती. प्रश्न नंबर 1. भारतात सर्वाधिक शहरीकरण झालेले राज्य कोणते? महाराष्ट्र. जगाच्या एकूण भूभागापैकी किती टक्के क्षेत्रफळ भारताने व्यापलेले आहे? 2.4%. नागझिरा वन्यजीव अभयारण्य हे कुठे आहे? भंडारा जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्रात कोणत्या नदीला सर्वात जास्त उपनदी आहेत? ती आहे गोदावरी. मोडक सागर हे धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? ते आहे ठाणे जिल्ह्यात. अलीकडेच गौरव अहलुवालिया यांची कोणत्या देशातील राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे? अल्जेरिया. अलीकडेच भारत सरकार देशातील उत्पादित उत्पादनांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी कोणते अभियान सुरू करणार आहे? ब्रँड इंडिया. तर भारत देशाचे पंतप्रधान कोण आहेत? श्री नरेंद्र मोदी. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, ते भारताचे प्रामुख्याने 14वे राष्ट्रपती आहेत. राजधानी आहे दिल्ली. राष्ट्रीय चलन आहे भारतीय रुपया. अमेरिकेने अलीकडेच राज्य प्रायोजित दहशतवादाच्या यादीतून कोणता देश हटविला आहे? तो आहे सुदान. इंग्लिशमध्ये त्याचा ट्रान्सलेशन करताना म्हणता येईल आपल्याला लिस्ट ऑफ स्टेट स्पॉन्सर्ड टेररिझम. एंटी करप्शन टेक्नॉलॉजी अँड सोल्युशन उपक्रम कोणत्या कंपनीने सुरू केला आहे? ती आहे मायक्रोसॉफ्ट कंपनीची स्थापना ही 4 एप्रिल 1975 मध्ये झालेली आहे. मुख्यालय आहे US. CEO आहेत सत्या नाडेला. संस्थापक आहेत बिल गेट्स अँड पॉल ॲलन. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या छोट्या फायनान्स बँकेने 3-in-1 खाता सुविधा सुरू केली आहे? इक्विटी स्मॉल फायनान्स बँक हे तिचं नाव आहे. तर सेविंग बिझनेस अँड डिमेंट म्हणजे बचत व्यवसाय आणि डिमेंट ह्या 3 प्रकारच्या सेवा या बँकेने चालू केलेल्या आहेत. संस्थापक स्थापना 2007 मध्ये झालेली आहे. कोणत्या देशाने डोप फ्री गेम्ससाठी नुकतेच वाडाला $1 दशलक्ष देण्याची घोषणा केली आहे? तो आहे इंडिया. म्हणजे भारत देशाने हे देण्याची घोषणा केली आहे. याचा लॉंग फॉर्म होतो, वाडाचा लॉंग फॉर्म होतो वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी. आणि त्याची देण्याची घोषणा केली. त्याची प्रामुख्याने कारण काय? कॅनडामधील आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने खेळामध्ये अंमली पदार्थांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी समन्वय साधण्यासाठी आणि
देखरेखीसाठी सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 12. 2020 या वर्षाचा सर्वोत्कृष्ट फिफा प्लेयर पदक कोणी जिंकलेलं आहे? त्याचं नाव आहे रॉबर्ट लेवडोव्स्की व लुसी ब्रॉन्ड. फिफा. प्रश्न क्रमांक 13 पाहू आता. नुकताच आपला महत्त्वपूर्ण जिको रिस्ट्रीट कार्यक्रम 5 ठिकाणी सुरू केलेला आहे, तर ते राज्य कोणते? त्या राज्याचं नाव आहे ओडिशा. आणि सुरू करण्याचे कारण राज्यातील पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने 5 ठिकाणी कोणार्क, संतकोसिया, भितरकनिका, दरिगीबाडी आणि हिराकूड ही ती 5 ठिकाणे आहेत. ओडिशा राज्याबद्दल स्थापना 1 एप्रिल 1936. मुख्यमंत्री आहेत नवीन पटनायक. राज्यपाल आहेत गणेशीलाल. आणि ओडिशाची राजधानी आहे भुवनेश्वर. राष्ट्रीय उद्यान भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकन ही आहे. महत्त्वाची धरणे हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती ही आहेत. अलीकडे NHAIचे अध्यक्ष यांचा कार्यकाळ किती दिवसाने वाढवण्यात आला आहे? तर तो आहे 6 महिन्याने. NHAIचे अध्यक्ष आहेत सुखबीर सिंग संगू. NHAIचे लॉंग फॉर्म आहे नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. मी पंतप्रधानांना भेटलो. पंतप्रधानांचं एक वाक्य तुमच्या शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत फार महत्वाचं आहे. थोडा भाव खातो म्हणा मी, पण त्यांनी मला सांगितलं की वेल मिस्टर ठाकरे, युअर व्हॉइस इज नॉट ओनली इम्पॉर्टंट इन महाराष्ट्र, but it is very important in the country.